नमस्कार मित्रांनो, विवेक कुसळकर या युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे। खूप जणांचे प्रश्न होते, काल आपण जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओवरती म्हणजे खूप जणांचे कमेंट आले होते की सर शिपाई भरतीविषयी तुम्ही कट ऑफ विषयी बोलणार होतात, काही बोलला नाहीत। कारण की मी तुम्हाला शिपाईचा जो कट ऑफ आहे तो एक अंदाज मागच्या वेळेस पण सांगितला होता आणि यावेळेस खूप जणांना शॉक पण लागलेला आहे। शॉक असा लागलेला आहे की आता जो रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्ट नुसार बघायला गेलं तर मुंबईचा हा लिपिकचा सांगायला लागलो मी, लक्षात असू द्या। शिपाईचे एका मिनिट लगेच सांगतो सगळ्या गोष्टीकडे बघा। मुंबईचा जो रिझल्ट लागलेला आहे कट ऑफ हा 67 लागलेला आहे, छत्रपती संभाजीनगरचा 69 लागलेला आहे आणि नागपूरचा 70 लागलेला आहे। आता मी तुम्हाला फक्त अंदाज सांगत आहे हे लक्षात असू द्या, कारण की काही काही मूर्ख आहेत त्या मूर्खांना एवढं कळत नाही की सर तुम्ही कट ऑफ सांगितला, सर तुम्ही 12 सांगितला, सर तुम्ही 14 सांगितला, सर 20 सांगितला। एक लक्षात असू द्या, खूप जणांचे एवढे कमेंट आले, त्या सगळ्या कमेंटचा विचार करूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि मी पहिलेच आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलवरती सांगितलेले आहे। आता जे नवीन असतील त्यांना कदाचित जे जॉईन नसतील आपल्या चॅनलला त्यांना माहित नसेल, पण लक्षात असू द्या मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ म्हणजे काल लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेला आहे। हे एक लक्षात असू द्या मित्रांनो, पहिला जर मुंबईचा आपण लिपिकचा कट ऑफ बघितला तर किती लागला होता 64 बरोबर, आणि आता किती लागलेला आहे 67, म्हणजे 3 मार्काचा फक्त डिफरंट आहे, 3 मार्कांनी जास्त लागलेला आहे बरोबर। म्हणून एक लक्षात असू द्या, जर मुंबईचा पहिला कट ऑफ जर बघितला कधीचा 2025चा 2025चा कट ऑफ जर बघितला तर 18 लागलेला आहे। कशाचा 18, याचा शिपाईचा किती 18 शिपाई। त्याच्यानंतर जर आता एक अंदाज, मी फक्त अंदाज सांगतोय, डोक्यात थोडं फिट करा, सर एवढाच कट ऑफ लागेल का असं जर कुणी कमेंट केली तर प्लीज कृपया अशा नालायकांना सांगतोय, कारण की मला माहिती आहे तुम्ही काय बोलणार, नंतरला तुम्ही बोलणार, म्हणून मी सांगितलं सगळं विचारा, कट ऑफ विषयी मला विचारू नका। मी फक्त माझा अंदाज सांगतोय, जो रिझल्ट लिपिकचा आलेला आहे, जो चालकचा आलेला आहे त्याच प्रकारे। पण चालकच्या रिझल्टला आपल्याला सांगता नाही आलं, कारण की काय माहितीये का, लिपिकचा रिझल्ट लागला नव्हता, लिपिकचा आता रिझल्ट लागलाय तर आपल्याला चालकचा अंदाज आला आणि लिपिकचा पण अंदाज आला, आणि त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही रिझल्ट बघितल्यानंतर शिपाईचा काय कट ऑफ जाणार आहे या अंदाजानुसार जर बघायला गेलं मित्रांनो तर शिपाईचा 99% म्हणजे 99% जर बघायला गेलं, विद्यार्थ्यांची संख्या लिपिकला पण जास्त होती ना, असं नाही की विद्यार्थ्यांची संख्या लिपिकला जास्त नव्हती, विद्यार्थ्यांची संख्या लिपिक या पदासाठी पण जास्त होती। पण यामध्ये दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या बघायला भेटलेल्या आहेत, त्या म्हणजे लिपिकचा जो रिझल्ट आहे तो 67 पर्यंत गेलेला आहे बरोबर, त्याने म्हणजे फक्त 3 मार्काने हा रिझल्ट थोडं म्हणजे समोर गेलेलं, म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना समजा 65 मार्क असतील, 60 मार्क, खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलेत की सर आम्हाला 60 आहेत, 65 आहेत, असे तसे। तर लक्षात असू द्या, तुम्हाला जरी आता 3 मार्काने समजा जास्त लागले जरी असेल, 64 वर मागच्या वेळेस लागला होता, कधी लागला होता 2025 ला, पण 2025चा जर रिझल्ट बघितला शिपाईचा तो लागला होता 18 वर, पण 99% मी एक अंदाज सांगतोय, अजून सांगतो, असा कट ऑफ असेल म्हणून गॅरंटी नाही। या दोन रिझल्ट कडे बघून मी तुम्हाला फक्त अंदाज सांगतोय। कमेंट करायच्या अगोदर खाली तुम्ही जे कमेंट करता सगळ्यांच्या कमेंट बघत असतो, पण काही मुलं जे सिरियसनेस आहेत, जे सिरियसनेसनं कमेंट करतात त्या सगळ्यांचे उत्तर देतो, पण जे फालतू कमेंट म्हणजे जे चुकीचे कमेंट करतात त्यांचे उत्तर देण्यात येणार नाहीत, डायरेक्ट ब्लॉक करण्यात येईल, हे लक्षात असू द्या। मी तुम्हाला 99% सांगतो, जर हा 67 लागत असेल बरोबर लिपिकचा, तर हा जो शिपाईचा आहे तो गॅरंटेड 18 लागण्याची दाट शक्यता आहे, 99%, हे लक्षात असू द्या। किती 99%, म्हणजेच 99% का सांगत आहे 18 लागण्याची शक्यता। आता एवढी विद्यार्थ्यांची संख्या आहे, आता काही जण म्हणतील सर 22 लागल, सर 25 लागल, एवढा लागेल, पण एक लक्षात असू द्या, जर असं जरी बघायला गेलं तर हा 18 किंवा 20 याच्या वरी तर जाणारच नाही, 18 किंवा 20 याच्या वरती रिझल्ट जाण्याची शक्यताच नाहीये, कारण दोन्ही रिझल्ट बघता। आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल, माननीय न्यायालयाने काय केलंय, यावेळेस न्यायालयाने दोन्ही प्रकारे म्हणजे रिझल्ट डिवाइड केलेले आहेत, म्हणजे दोन्ही प्रकार विभागलेले आहेत। आता चालकचा आपण रिझल्ट बघितला, चालकचा वेगळा लागलेला आहे, नागपूरचा वेगळा लागला, 17 लागला, कुठे मुंबईला 16 असा लागलेला आहे। म्हणजे एक लक्षात असू द्या, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई या तिन्ही ठिकाणचे चालकचे वेगळे लागलेले आहेत। त्याच्यानंतर लिपिकचे पण तिन्ही वेगळे लागलेले आहेत, मुंबईचा 67 लागलेला आहे, छत्रपती संभाजीनगरचा 69 लागलेला आहे आणि नागपूरचा 70 लागलेला आहे।
तर त्याच प्रकारे तुमचे अजून असे कमेंट आहेत की सर मग हा एकच लागेल का शिपायला, का वेगवेगळे लागणार आहेत? तर शिपायला पण मित्रांनो वेगवेगळेच रिझल्ट लागणार आहेत. म्हणजे मुंबईचा कट ऑफ वेगळा लागणार आहे, छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ वेगळा लागणार आहे, नागपूरचा जो कट ऑफ आहे हा पण वेगळा लागणार आहे. म्हणजे एक कट ऑफ लागणार नाहीये. एक उदाहरण घ्या, समजा मुंबईचा जर 18 लागला, बराबर, मुंबईचा 18 लागला तर छत्रपती संभाजीनगरचा 17 लागू शकतो, नागपूरचा 16 लागू शकतो किंवा 17 लागू शकतो. एक अंदाज मी तुम्हाला सांगत आहे, आता पण सांगतोय, कमेंट करायच्या अगोदर तुम्ही, कारण की मला याच्यावर व्हिडिओ बनवायचाच नव्हता. खूप जणांचे कमेंट आले, खूप जणांचे मेसेज, तेव्हा बोलले की सर कट ऑफ तुम्ही सांगा, कट ऑफ अंदाजे जो कट ऑफ आहे तो फक्त सांगा. म्हणून मी तुम्हाला एक अंदाज सांगितला की हा 18 पर्यंत मुंबईचा जाऊ शकतो आणि जो छत्रपती संभाजीनगरचा आहे तो 17 पर्यंत आणि नागपूरचा 16 किंवा 17 कन्फर्म. हे लक्षात असू द्या. मी या दोन्ही प्रकार, या तिन्ही म्हणजे ज्या ज्या खंड, म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ असेल किंवा मुंबई असेल, या तिन्ही ठिकाणचं मी तुम्हाला कट ऑफ सांगितलेलं आहे. असं नाही की तुम्हाला कट ऑफ नाही सांगितलं. आता याच्या खाली चुकीचे कमेंट करणाऱ्यांनो, मला माहिती आहे तुम्ही चुकीचे कमेंट करणारे डायरेक्ट खूप जण आहेत, आणि जे चांगले समजदार विद्यार्थी ज्यांना कळाले की सरांनी फक्त आपल्याला एक अंदाज सांगितलेला आहे, कट ऑफचा जो आहे तो फक्त मी तुम्हाला अंदाज सांगितलेला आहे, कट ऑफ एवढंच लागेल म्हणून असं सांगत नाही. मी एक अंदाज सांगितलेला आहे. हे दोन्ही रिझल्ट बघून फक्त मी तुम्हाला एक अंदाज सांगितला की या अंदाजानुसार हा कट ऑफ अंदाजे जाऊ शकतो. या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं, हे लक्षात असू द्या. नंतरला तुम्ही हे विचारू नका की सर एवढं कसं गेलं, सर तेवढं कसं गेलं, सर मग 25 कसं काय लागलं कट ऑफ, सर मग 24 कसं लागलं, सर मग 20 कसं लागलं, आणि मग जर कट ऑफ 18 किंवा 20 लागलं, अरे हो सर तुमचं तर बोलणं बरोबर होतं, एवढंच कट ऑफ लागला. माझं बोलणं बरोबर नाही भाऊ, मी फक्त अंदाज सांगितलेला आहे. जे काय निर्णय घेईल माननीय न्यायालय निर्णय घेईल की काय कट ऑफ लावायचा आणि काय कट ऑफ नाही लावायचा. म्हणून जी माहिती मीच असेल तर विविध शिक्षक असतील ते फक्त तुम्हाला अंदाज सांगू शकतात की या अंदाजानुसार हा कट ऑफ लागू शकतो. आता जे तुमचे कमेंट्स आले होते त्या सगळ्या कमेंटचे मी उत्तर दिलेले तर एक अंदाज कट ऑफ, मला याच्यावर व्हिडिओ बनवायचाच नव्हता, फक्त खूप जणांची रिक्वेस्ट होते म्हणून मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला सगळ्या कट ऑफ विषयी सगळी माहिती सांगितलेली की एवढा कट ऑफ जाऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, या सगळ्या कट ऑफ विषयी मी तुम्हाला आता सगळी माहिती सांगितलेली. कदाचित मला वाटते तुमच्या मनात अजून काही प्रश्न नसतील आणि काहींच्या मनात अजून असे प्रश्न असतील की नाही सर असं असणार आहे का तसं असणार आहे. भाऊ एक लक्षात असू दे, आता काय होणार आहे माहिती आहे का, तुमचं मन असेल म्हणणं असेल असं की सर एवढं कट ऑफ जे लागलेलं आहे बरोबर, कोणतं म्हणजे मुंबईचं 67, नागपूरचं 70, छत्रपती संभाजीनगरचं 69, एवढे विद्यार्थी घेणार का? नाही, स्किल टेस्ट मध्ये खूप जण काढणार ते बाहेर, स्किल टेस्ट मध्ये खूप जण काढणार. याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे कोणते येतात, कागदपत्र आणि स्किल टेस्ट, या दोन गोष्टीमध्ये खूप म्हणजे बाहेर काढणार. काही जण जल्लोष करत असतील की नाही माझं कट ऑफ मध्ये नाव आलं, नाव याच्या अगोदर कागदपत्र स्किल टेस्ट तुमची व्यवस्थित आहे का ते चेक करा. उड्या मारून जल्लोष करून काय फायदा नाहीये. जल्लोष कधी करायचा, मुलाखत झाली तवा, लिस्ट मध्ये नाव आलं तवा. अजून खूप 3 स्टेप बाकी आहेत. तुम्ही शिपाई पदाला जरी अर्ज भरला असेल, तुम्ही लिपिक पदाला जरी अर्ज भरला असेल तर तुम्हाला या 3 स्टेप पार करावा लागतील, हे लक्षात असू द्या. 3 स्टेप म्हणजे कोणत्या, स्किल टेस्ट, त्याच्यानंतर कागदपत्र, त्याच्यानंतर मुलाखत. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन आहेत, ते म्हणजे कागदपत्र आणि स्किल टेस्ट. जर कागदपत्रामध्ये काही चुका आढळल्या, मी नेहमी कागदपत्रावर खूप वेळा व्हिडिओ बनवलेला आहे मी आणि खूप वेळा कागदपत्राविषयी माहिती सांगितलेली. कागदपत्राची लिस्ट पण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, व्हॉट्सअप चॅनलवरती टाकलेली आहे, व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे आपला त्याच्यावर लिस्ट टाकलेली आहे. सगळं तुम्हाला कागदपत्राविषयी मी माहिती सांगितलेली. असं नाही की मी तुम्हाला कागदपत्राविषयी माहिती नाही सांगितलेली. म्हणजे A to Z टोटल मी तुम्हाला कागदपत्राविषयी माहिती असेल, स्किल टेस्ट विषयी माहिती असेल, या सगळ्या गोष्टी. पण विद्यार्थ्यांना लिपिकची स्किल टेस्ट कशी होते बरोबर, बॅक स्पेस अलाउड आहे की नाही वगैरे, पॅसेज वगैरे सगळ्या गोष्टी मी आपल्या टेलिग्राम चॅनलला पण सांगणार आहे आणि आपल्या युट्यूब चॅनलला पण सांगणार आहे. त्याच्यानंतर स्किल टेस्ट शिपायाची कशी होते, कागदपत्र पडताळणी कशी होते, जे आपले विद्यार्थी जॉईन आहेत ते विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करतील. ते 100% जे ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी होतात त्या ठिकाणी स्किल टेस्ट, कागदपत्र वगैरे ते तुम्हाला सांगतील. मी तर तुम्हाला सांगितलेलंच आहेत, पण जे आता सिलेक्ट झालेले आहेत 2025 मध्ये 2023 मध्ये
ते विद्यार्थी तुम्हाला मार्गदर्शन करतील, ते सगळं सांगतील, स्किल टेस्ट विषयी पण सांगतील आणि मुलाखतीविषयी पण सगळे माहिती. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे, हे एक लक्षात असू द्या, जे जे विद्यार्थी लिपिक पदासाठी असतील किंवा शिपाई पदासाठी, शिपाई आणि लिपिक या पदासाठी मुलाखतीचं नियोजन मी तुमच्याकडून मुलाखती जे मोफत घेणार आहे. मी असेल, विविध शिक्षक असतील, म्हणजे काही माझ्यासोबत जे सहकारी आहेत ते तुमची मुलाखत मोफत घेतील. आता मुलाखत कशी काय वगैरे त्याचं शेड्यूल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकल्या जाईल. शिपाईचं असेल या लिपिकचं असेल, ज्या टायमाला तुमचं लिस्ट मध्ये नाव येईल, कट ऑफ लागेल आहे का नाही, त्या टायमाला तुमचं मुलाखती. आणि मला एकच आहे म्हणणं माझं, तुम्ही सिलेक्ट झालं पाहिजे. माझी काय ऍप नाही ना अकॅडमी नाही, मी तुमचे फोटो लावीन, हे माझ्या मार्गदर्शनामुळं, माझ्या याच्यामुळं, मला काही गरज नाही. तुम्ही मला बोला, तुम्ही मला सांगा की सर तुमच्यामुळे मी सिलेक्ट झालो, सर तुमचा आशीर्वाद भेटला. काही नाही भाऊ, माझं मार्गदर्शन भेटलं, जेवढं माझं स्टडी मटेरियल तू म्हणजे अभ्यास केला, सगळी मेहनत तू घेतलेली आहे, तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, सगळं आई वडिलांमुळे, आई वडिलांच्या आशीर्वादामुळे, तुझ्या मेहनतीमुळे तू सिलेक्ट झालेला आहे. माझं फक्त मार्गदर्शन, एक शिक्षक म्हणून मार्गदर्शन, आणि सगळी मेहनत तुझी आहे तिच्यामध्ये. नाही सर, सगळ्यात जास्त श्रेय तुम्हाला, अरे भाऊ मेहनत तू केली, सगळं स्टडी मटेरियल सर तुमचंच घेतलं. अहो काही हरकत नाही, मी काय ऍप अकॅडमीवाला वगैरे नाहीये. म्हणून एक लक्षात असू द्या, युट्यूब चॅनलवरती आपले लाईव्ह लेक्चर मोफत होतात. विद्यार्थी जे जे जॉईन आहेत आपल्या चॅनलला त्या सगळ्यांना माहित आहे. पण काही ताई, काही भाऊ जे नवीन असतील, जे व्हिडिओ नवीन बघत असतील, तुम्हाला सर्वांना सांगतो, आपला ऍप नाही ना अकॅडमी नाही, सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम असे लाईव्ह क्लासेस होतात. म्हणून सगळ्यांनी लाईव्ह क्लासला जॉईन व्हायचं. लाईव्ह क्लासला तुम्ही पण जॉईन व्हा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही म्हणजे आपल्या चॅनलची लिंक शेअर करा सगळीकडे, सगळ्यांना सांगा सबस्क्राईब करायला. कारण की 7वी पास पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत राज्य सरकारची नोकरी असेल किंवा केंद्र सरकारची नोकरी असेल, सगळं मार्गदर्शन पण भेटतंय, लाईव्ह क्लासेस पण भेटतात, हे सगळं मोफत. फक्त तुम्हाला स्टडी मटेरियलचे पैसे लागतात, तेवढं तर करावं लागेल ना भाऊ माझ्यासाठी. का स्टडी मटेरियल पण, कारण स्टडी मटेरियल मी ऑलरेडी तुम्हाला मोफत दिलेलं आहे. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघितलात तर तुम्हाला 100 प्रश्नपत्रिका भेटतील. कोणत्या? न्यायालय भरतीच्या. किती? 100 प्रश्नपत्रिका न्यायालय भरतीच्या. म्हणून सगळ्यांना सांगतोय, जिल्हा न्यायालयाची भरती येत आहे आणि या महिन्यात रिझल्ट लागणार आहे. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळं सांगितलं होतं, युट्यूबच्या चॅनल लाईव्हच्या माध्यमातून पण सगळं सांगितलं होतं की या हप्त्यामध्ये, म्हणजे जुलैच्या हप्त्यामध्ये एकतर कट ऑफ तर लागणारच आहे आणि लिपिकचा काल कट ऑफ लागलेलाच आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. दुसरी गोष्ट, या जुलैच्या एंडिंग पर्यंत जिल्हा न्यायालयाच्या भरती जाहिरात येऊ शकते. जाहिरात आल्यानंतर आणि पेपरला बसल्यानंतर काहीच कळत नसते, त्याच्या अगोदर आपल्याला मेहनत करावं लागते. नाही तर जाहिरात आली, अर्ज भरला आणि मग कधीतरी माझा 15 दिवसांना, मग नंतरला मूर्खासारखे तुम्ही मेसेज करता, सर मला स्टडी मटेरियल द्या. माझं काम काय? तुम्ही पैसे म्हणजे पैसे पेमेंट केले की मी स्टडी मटेरियल देणार. पण भाऊ तुझा 15 दिवसात अभ्यास होतच नाही ना, 15 दिवसात अभ्यास होत नाही, 10 दिवसात अभ्यास होत नाही, कसं होईल? आणि डायरेक्ट काय म्हणतोय, सर माझा काही नाही, एवढा स्कोर कमी आला, कसा काय, काहीच माहित नाही सर, मी डिमोटिवेट झालो. तू मेलेला बरा आहे दलिंदर, कारण की तू अभ्यासच करत नाही. तू डायरेक्टच म्हणतो की नाही मी अभ्यास नाही करणार, मला एवढा स्कोर कमी कस काय आला, एवढे मार्क कमी कस काय पडले, आणि तो माझा भाऊ, माझा मित्र कस काय सिलेक्ट झाला. भाऊ तो याच्यासाठी सिलेक्ट झाला की त्याचा ऑलरेडी पहिल्यापासून अभ्यास होता, चांगल्या प्रकारे तो अभ्यास करत होता, त्याच्यामुळे तो सिलेक्ट झालेला आहे. हे लक्षात असू दे. मेन म्हणजे जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं फोकस कर तू अभ्यासावर. कारण तू जर अभ्यासावर फोकस केलंच नाही, तू जर विचार करत असेल माझा मित्र काय नाही, काही येत नाही, हो कोणी सोबत येत नाही. जर तुला नोकरी लागली, एखाद्या ताईला, एखाद्या भावाला नोकरी लागली तर हजारो जण तुम्हाला विचारतात. जर तुमच्याकडे नोकरी नाहीये, कोणी तुम्हाला विचारत नाही, तुम्ही मेले तरी कोणी विचारत नाही. एक दिवस स्टेटस ठेवतील, दुसऱ्या दिवशी विसरून जातील, कोणी विचारणार नाही तुम्हाला. पण एक लक्षात असू द्या, नोकरी लागले ना, हजारो कॉल, हजारोवर कसा आहे, मग तेव्हा आदरानं बोलणार, अहो काय मग कसे साहेब, अहो काय कसे काय. बघा, संघर्षाच्या काळात कोणी आपल्या सोबत नसतं, आपल्या सोबत फक्त 3 लोक असतात. 3 लोक म्हणजे कोण? आपले आई वडील आणि शिक्षक. नाही तर काही नालायकाच्या मनात येईल की 3 लोक, सर असे तर बोलले नाही की आई वडील आणि ती एक म्हणजे तुझ्या मनात असलेली दलिंदरा, त्याच्यामुळे तू नोकरी लागत नाहीये. एवढे दिवस घातले तिच्या पायी, आता चांगला इकडे शिक्षणाकडे लक्ष दे, अभ्यासावर लक्ष दे. हे बघ, कट ऑफ पण लागला एवढा मोठा, आणि नंतरला विचार करतो की असं का कट ऑफ लागला, तसा का कट ऑफ लागला. म्हणून सगळ्यांना सांगतो, जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं जिल्हा न्यायालयाचं जेवढं आपण स्टडी मटेरियल तयार केलेलं आहे, त्या सगळ्या स्टडी मटेरियल तुम्हाला घ्यावं लागतील.
आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि तुम्ही स्टडी मटेरियल घ्या किंवा घेऊ नका तो तुमचा प्रश्न आहे. पण एक लक्षात असते, मोफत लाईव्ह क्लासेस आपल्या युट्यूब चॅनलवरती होतात. त्या सगळ्या युट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन करा. रोजच्या सकाळी संध्याकाळी काही ताईंना काही भावना टाइम भेटत नसेल कामापासून तर रेकॉर्डेड झालेले असतात, त्याच्या खाली कमेंट करायची जर तुम्हाला काही प्रश्न कळाला नाही. आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल, सर मग ते व्हिडिओ आम्ही बघतोय आम्हाला काही लक्षात बसत नाही. तर एक लक्षात असू द्या, जे मी तुम्हाला शिकवत असतो, आता तुम्ही म्हणणार की सर मग तुम्ही कसं शिकवता, मी तुम्हाला कॅम्प्युटरद्वारे शिकवतो. म्हणजे जे कॅम्प्युटर लाईव्ह घेत असतो आणि त्याच्यावर शिकवत असतो. कारण की आपल्याकडे काही डिजिटल बोर्ड नाही. ज्या दिवशी आपले दिवस बदलतील तुमच्या आशीर्वादाने, बरं, ज्या दिवशी आपले दिवस बदलतील त्या दिवशी एक डिजिटल बोर्ड येईल, त्या डिजिटल बोर्डवर पण तरी पण शक्य होईल तेवढं मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ टाकत असतो. लक्षात असू द्या, पीडीएफ काय करत असतो, पीडीएफ नोट्स टाकत असतो. म्हणजे जे झालेले आहेत का नाही क्लास त्याचे आपले पीडीएफ नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकत असतो. तुम्हाला एकही रुपये ते चार्जेस लागत नाहीत. पण मी जिल्हा न्यायालयासाठी, शिपाईसाठी असेल, लिपिकसाठी असेल, ज्या प्रश्नपत्रिका मी बनवलेल्या आहेत त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त मित्रांनो फायदा होणार आहे. कृपया करून तुम्ही सगळ्यांनी, फक्त तुम्हाला स्टडी मटेरियलचे चार्जेस लागतील आणि जे युट्यूबवर लाईव्ह क्लासेस होतात त्याचा एकही रुपया तुम्हाला चार्जेस लागणार नाहीये. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना सांगतो, प्लीज कृपया करून जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. सगळ्या गोर गरीब विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे लाईव्ह क्लासेसचा, जे 4थी पास पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत. कारण की महाराष्ट्र शासनाच्या नोकरी असतील किंवा केंद्र सरकारची नोकरी असतील, तुम्ही हर एका जागी अर्ज करू शकता. अर्ज करताना त्यासाठी काय स्टडी करावं लागते, किती पेपर, कसा पेपर असतो, काय पेपर असतो, ते सगळं मार्गदर्शन आणि स्टडी मटेरियल हे माझ्याकडून फक्त आपल्या चॅनलवरती ओनली ऑन लाईव्ह क्लासेस मोफत आणि स्टडी मटेरियल एवढंच असतंय. कारण की 100% सिलेक्शन तुमचं व्हावं या उद्देशानं आपण सगळे लाईव्ह क्लासेस हे मोफत देतो. म्हणून लक्षात असू द्या, आता मागं पण महानगरपालिकेची नोकरी निघली होती, त्याच्यामध्ये पण 18 ते 42 वयापर्यंत तुम्ही अर्ज करू शकत होतात. हे लक्षात असू द्या. मुंबई महानगरपालिकेची जेव्हा बीएमसी मध्ये अर्ज चालू झाले होते की नाही, 18 ते 42 वर्ष, आणि जे कास्ट मध्ये असतील त्यांना 45 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकला असतात. आणि ती नोकरी होती 4थी पासवर. किती? 4थी पासवर. म्हणजे विचार करा, 18 वर्षापासून, जरी तुमचं वय 30 झालेलं आहे, जरी तुमचं वय 35 झालेलं, जरी तुमचं वय 40 असेल, तरी पण तुम्ही सरकारी नोकरी लागू शकता. आणि त्याचा पेपर काय जास्त हार्ड नसतो. 20-20 मार्काचा, 30-30 मार्काचा पेपर असतो, त्याच्यावरही पेपर नसतो. हे लक्षात असू द्या. तुम्हाला कळत नाही, तुम्ही काय करता, टायमावर ऑनलाईन आपल्याला काही कळालं नाही, काही नाही, मोबाईल सगळ्यांजवळ आहे, पण त्या मोबाईलचा उपयोग जर योग्य करता आला तर 100% तुम्हाला याचा फायदा होतो मित्रांनो. हे लक्षात असू द्या. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. आणि सगळ्यांनी प्लीज व्हिडिओला पटापट लाईकचं बटन क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यापर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. म्हणजे सगळ्यांना लाईव्ह क्लासपर्यंत लाईव्ह क्लासला जॉईन होता होईल. लाईव्ह क्लासला जॉईन होता येईल. आणि दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. म्हणजे एकही विद्यार्थी असा म्हणू शकणार नाही की माझं सरकारी जी नोकरी, माझी आशा जी होती 30 वर्ष झाले, आता 35 वर्ष झाले, माझं म्हणजे गड्या सरकारी नोकरीमधून मन उठलं, असं काहीच नाही मित्रांनो. आता तुम्ही जर बघायला गेलं तर बिहारमध्ये एक नोकरी झाली होती वनरक्षकची. सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असतील, व्हिडिओ व्हायरल झाला होता. बिहारमध्ये वनरक्षकची भरती झाली. वनरक्षकची टोटल जागा होत्या किती? टोटल जागा होत्या 7, बरोबर 7 जागा होत्या. त्या 7 जागासाठी 23 अर्ज आले. किती अर्ज आले? 23 अर्ज. या 23 अर्ज आले, त्याच्यामधून ग्राउंडला फक्त वनरक्षकच्या एकच जण आलेले, एकच मुलगी आली होती. एक लक्षात असू द्या, वनरक्षकला एकच मुलगी आली फक्त. मेन म्हणजे विचार करा ना हो, की विद्यार्थ्यांना काय विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही आपण जाऊच नाही, जास्त अर्ज येतात या ठिकाणी, नाही त्या ठिकाणी जास्त अर्ज येतात. याविषयी मी अगोदर पण बोललेलो आहे. 2023 पासून 2024-25 जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं आपण विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतोय. म्हणून सगळ्या ताईंना, सगळ्या भावांना अजून सांगतो की चॅनलची लिंक जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चांगल्या कमेंट करा. आणि काही तुमचे प्रश्न असतील तर जास्तीत जास्त तुम्ही कमेंट करू शकता. आणि सगळ्याच्या कमेंटचे उत्तर मी देणारच आहे. आणि एकच शेवटचं सांगतो, व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.